हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. तुम्ही काय माझी यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करेना मित्रांनो. फक्त जरा यूट्यूब चॅनलला साथ द्या. यूट्यूब चॅनलला थोडं सपोर्ट करा. तुम्हाला अजून माझे 4-8 दिवसांनी व्हिडिओ काय चांगले पण ऐकायला मिळतील आणि वाईट पण ऐकायला मिळतील. ह्यातनं काय आपलं आता जिंदगी म्हणजे माझी तर सुधारण्यासारखी किंवा जगण्याची अपेक्षा किंवा जगेल असं किंवा माझ्या मनानं मी काय निर्णय ठरवेल ते. पण मला कसं व्हायला लागलंय, माझ्या शरीरापेक्षा, माझ्या कामधंद्यापेक्षा, माझ्या स्वतःच्या दुखण्यापेक्षा, टेन्शनपेक्षा बाकीच्याच मला भरपूर टेन्शन आहे. मी बाकीच्या टेन्शननं आरी या लागले. बाकीच्या टेन्शनमुळं मी झुरा लागले. काळजी करून 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 टेन्शननं मी असं वाया गेल्यासारखी व्हायला लागले. आपल्या जन्मातच अर्थ नाही, आपल्याला आईबापाचा सपोर्ट नाही, लेकराबाळाचा नाही, ना नवऱ्याचा नाही, ना कुणाचा मित्रमैत्रिणीचा नाही. जगाचं आहे कुणासाठी मग? आत्तापर्यंत जगले लेकराबाळासाठी, मित्रमैत्रिणीसाठी, जनावतासाठी, स्वतःसाठी. आता निर्णय घेतला होता स्वतःसाठी जगायचा, पण काही नाही. स्वतःसाठी जगून पण अर्थ नाही आणि मरून पण अर्थ नाही. मेल्यावर पण थकून घ्यायचं आहे आणि जगल्यावर पण थकून घ्यायचं आहे. जगल्यावर काय लोकांना कसं प्रश्न पडते, ती काय खाती, कशी जगती, काय करते. आणि मेल्यावर आता हिचं भागीना उद्वास झाली, बरबाद झाली, काय कमवलं नाही, काय ठेवलं नाही. लोकांची मेल्यावर बी प्रश्न आहेत आणि जिवंत आहे तवर पण टोचण्या आणि प्रश्न आहेत. जगावं कसं आणि वागावं कसं तेच काय मला प्रश्न कळेना. जगता जगता 45-50 गाठत आली तरी माझ्या जीवाला कुठनंच कोणापासून सुख नाही, आनंद नाही किंवा माझं आहे म्हणून हसून खेळून तोंडावर माझ्या तेज नाही. वैयक्तिक माझ्यासाठी माझी तेज असून काय उपयोग नाही. बाकींच्यासाठी पण माझी तेज पाहिजे आणि त्यांच्यासाठी पण माझी तेज पाहिजे. नुसतंच आपण माझं तुझं म्हणून किंवा हाय म्हणून सांगून काय उपयोग नाही. मला तर ह्या जिंदगीत मित्रांनो मैत्रिणी कुणीच नाही. होतं ते एक पोरगं पण मरून गेलं. आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मी सगळी स्टोरी, कहाणी. पोरगं वारले, बाप वारलाय, भाऊ वारलाय, भाऊजाई वारली आहे आणि बाकीची बी इतर जनगोत होती, ती पण वारलेली आहे. ते म्हणजे कुणीच नाही. तर नावं सांगायला बी मोजायला बी घावणार नाहीत एवढं जनगोत होतं आणि तेवढं मेले. माझ्यासाठी तर कोणी नाही बी आणि खरोखरच ॲक्च्युली मेलेलं आहे. असं काय नाही की व्हिडिओसाठी, व्हिडिओ बनवासाठी किंवा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब यावं असं नाही. मी तुम्हाला माझ्या वल्लाच्या मूर्ती दाखल्याच्या, माझ्या भावाच्या, पोरगं तर तुम्हाला दिसतंयच समोर, पण सगळेच माझ्याकडे मूर्ती दाखल्या आहेत. मी तुम्हाला सगळी डिटेल एका दिवशी, ज्या दिवशी माझी वेळ, कहाणी, माझं जीवन, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, बरबाद होईल, ज्या दिवशी मी जीवाला मुक्ती घेईल त्याच्या आदल्या दिवशी 1-2 दिवस मी सगळी स्टोरी, कहाणी, माझी डॉक्युमेंट, कोण कोण मेलं आहे, कोण जिवंत आहे, कोण नाही, काय आहे, मी सगळं मित्रांनो तुम्हाला मी सांगून टाकेन. मी जगून पण माझ्या जीवनाचा फायदा नाही आणि मरून तर काही नाहीच नाही. मरून काय कमवलं म्हणते ती, आत्महत्या करून घेतली, मरून गेली, काय केली, वाटेल ती 12 भानगडी केली म्हणते. आणि असं मरण आता आपल्याला धरणीला झोपून सुखानं आनंदाचं मरण येईल किंवा मला बघील कोण अशी अपेक्षा तर माझी कुठूनच आणि कशाचीच उरलेली नाही. मग हिमतीनं जगायचं कुठंवर, ताकद देऊन जगायचं कुठंवर आणि वागायचं कुठंवर. काय ना काय कोणाचं तर माझ्या मागं आहेच. असं एखादा दिवस चांगला गेला, बाबा मी आज आनंदी आहे, खुशी आहे, असं काय तर माझ्या मनाला मी समाधान ठरवून घेतलं की दुसऱ्या दिवशी माझं पालतं पान पडलेलं आहेच. कुठल्यातच यश नाही, बरकत नाही, काय ना काय कुठं तर रंकी लागलं म्हणलं, कुठं काय झालं की काय तर माझ्यात इगीन पडतंयच, काय तर गरम झालेलं डांबर तर पडतंयच किंवा चुलीतला कोळसा पडणारच. पण कधीच मला 30 वर्षात तर, वयाच्या 15 वर्षात तर माझं लग्नच झाले, 15-14 वर्षातच झाले माझं लग्न. पण त्याच्यानंतर आधी पण मला सुख नव्हतं. आधी पण वडिलाबरोबर
वालाला तेव्हा नोकरी नव्हती, मी लहान होते तेव्हा. नंतर माझं लगीन झाल्यावर नोकरी लागली वालाला. त्याच्या आधी पण वालाबरोबर पण ती खड्डे खांदायला जायची. तुम्हाला वाटणार नाही असं आता राहते करते म्हणून, ही सांगासाठी बोलासाठी काहीतरी करायला लागले म्हणत असतील. ही सगळं माझं सत्य घटना आहे. माझ्या आता वागण्यावरनं, राहण्यावरनं किंवा माझ्या चरित्रावरनं हे असं तुम्हाला काही वाटणार नाही की बाबा ही असं काम केलेले असेल. मी कामं आत्ताही जरी तुम्ही कोणी म्हणलं मला द्राक्षाच्या बागेत येऊन आमची थिनिंग करा, त्यातले खराब मणी किंवा काही पेट्या भरा, काही वाटेल ते तुम्ही सांगा, मी करायला तयार आहे. म्हणजे काम केलेलं तुम्हाला असं म्हणजे उलगडा सांगते. खड्डे खांदले ते पहिला काठीवर होतं, ते 1 फूट काठी 2 फूट काठी तसले खड्डे मी खांदले. ते पण मी जीवन हालातच पहिल्यापासून घालवले. आणि आता लहानपणी शरीर चांगलं होतं, काम करून कुजवून घेतले. आता सगळं मला सगळ्यांनी टेन्शन देऊन, सगळ्यांनी माझ्या डोक्यात विचार नाही ते कालवून नाही ते घालून मला काय जणांनी मजबूर मारायला केले. त्याच्यामुळं माझ्या जीवनात बी अर्थ नाही आणि जगण्यात पण अर्थ नाही. मी जगते कशी जगते ते मला माहीत आहे. आपण केले काय झाले काय नको देवा म्हणून मी जगायला लागली होती. परंतु कसं झालंय, मरण्याला पण माझ्या कारणीभूत आहे ते. जगण्याला मी स्वतः आहे कारणीभूत, पण मरण्याला किती जण येते आणि काय येते त्यांना बी अंदाज लागला नाही, मला बी अंदाज लागला नाही. खरंच माझ्या मरण्याला लई जण टपलेले येतील, लई जण माझ्या ह्याच्यावर आहेत, ही कशी खाते, कशी जगते, काय करते, एवढं भाडं कुठनं भरते, सगळ्याला मोठे मोठे प्रश्न पडलेले येते. पण मित्रांनो, बहिणीनो, यूट्यूब चॅनल, मित्रमैत्रिणी, माझे यूट्यूब फॅमिली, खरंच माझी अशी कंडिशन बेकार नाही. एक ना एक दिवशी तुम्हाला माझे लास्टचे व्हिडिओ पण बंद होतील आणि कायमचे मी पण बंद होईल. असं नरड्याला येते. पण काय करते मी, आजचा दिवस गेलाय ना, उद्याचा पण जाईल, उद्याचा गेलाय तर परवाचा पण जाईल, असं विचार करून मी खेटा लागले आणि सण करायला लागले. पण ते काय व्हायला लागले, काय ना काही जिरे मोहरीची फुन्नी कुठनं तर पडतेच, काहीतरी कडीपाला तर त्या फुन्नीत करपून जातोयच, काही ना काही म्हणजे असं 12 भानगडी माझ्या अंगलोट येणार किंवा काही ना काही माझ्या मागं संकट लागलेलंच आहे आयुष्यभर. पण त्या संकटाला देवा मी तोंड देऊ कुठंवर, त्या संकटाला कुठंवर मी समर्थ राहू, कुठंवर त्या संकटाला पाठ देत राहू, आणि तोंड तर आणि टक्कर देत तर कुठंवर राहायचं. त्याला पण मर्यादा आहे, माझा पण जीव आहे, मला पण जगावं असं वाटतं. काय टायमाला वाटतं काय ह्या जीवनात जगण्यात अर्थ आहे, आपल्या मरावं पण वाटतं, सगळ्या गोष्टी वाटते त्या मला पण. पण आपलं जगण्यातच अर्थ म्हणजे कुठंच थाराच राहिला नाही, कुठं आईबापापासून राहिला नाही, जनागोतापासून राहिला नाही. जनगत होतं ते पण एक 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 सगळी मरून गेली. आणि जी जवळचं जे होतं, वडील पण वारलं, भाऊ वारला, सगळं फॅमिलीच माझी. फक्त आता असेल तर मी एकटीच असणार असं मला वाटायला लागले. फॅमिली पण माझी सगळे असे उद्वाद झालेले, आणि सगळी फॅमिली पण काय मरून गेलेत, कोण कुठं गेले, कोणाला काय झाले, कोणाला काय झाले असं म्हणजे त्यांची पण काही गॅरंटी नाही कोणाची. चला मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला फक्त जरा सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय, अजून मी ह्याच्या मोरल्या व्हिडिओमध्ये पण सांगेन. आणि ज्यावेळेस माझं व्हिडिओ लास्टचं तुम्हाला पडतील, माझी जेव्हा कहाणी काय होईल किंवा जेव्हा माझं काय कमी जास्त बरं वाईट जीवनातलं माझ्या होईल, त्यावेळेस तुम्हाला माझं व्हिडिओ नक्कीच पडले की आवर्जून. मला ह्या जिंदगीत जनगोत नाही, पाहुणारावळा नाही, मला कोणी म्हणजे कोणी नाही. होतं ते एकच मला पोरगं होतं, ते पोरगं पण मरून गेले. पोराचा मृत्यू दाखला धावते, सगळ्याचं धावते, आणि सगळी माझी फॅमिली तर कुणीच नाही. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ यूट्यूब, इंस्टा, फेसबुक का काढले, आपण एकटं जरी मरून पडलं तरी कोणाला काही माहीत होणार नाही आणि आपल्याला लक्ष द्यायला पण कोणी नाही. म्हणून मी फक्त यूट्यूब चॅनल, फेसबुक, इंस्टाग्राम हे चॅनल मी खोललेलं आहे. कारण आपण माहीत झालं सगळ्याला, बाबा मला पैसे मिळो अगर न मिळो किंवा काय वाटेल ती काय हो, फक्त माझी काय अपेक्षा आहे की माझं एक व्हिडिओ मी काय बाय चान्स काय तर मी टाकून माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं, काय कमी जास्त झालं, फक्त मला यूट्यूब फॅमिलीनं, इंस्टा फॅमिलीनं, बाबा ती ताई चांगली होती किंवा वाईट होती किंवा ती बाई वाईट होती चांगली होती, फक्त मला एवढं म्हणावं. आणि लांब नका होईना, मला माझ्या मृत्यूच्या नंतर तिथून त्यांनी लांब नका होईना
भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या तर बास. मला ह्याच्या इतर मला कोणाची अपेक्षा नाही ना, कोणाची काही गरज नाही ना, कोणाचं मला काहीच नाही. आणि ह्याच्या पुढं आता माझे व्हिडिओ ह्याच्यापेक्षा म्हणजे असं नाही सांगण्यासारखे व्हिडिओ येतील. फक्त माझ्या आयुष्याची कहाणी, माझ्या जन्माची कहाणी, मला कोण कोण मला त्रास देत आहे आणि कोण कोण नाही, माझ्या मृत्यूला कोण कोण सामील आहे आणि कोण कोण माझ्या मृत्यूला मजबूर करायला लागले आणि माझ्या जीवनाला आणि माझ्या शरीराला. तुम्हाला मी मारायच्या आधी 1-2 दिवस डिटेल माझं सगळं कळेल तुम्हाला. डिटेल माझे कहाणी, माहिती, मला कोण त्रास देते, काय करतंय, ते सगळं तुम्हाला कळलं जाईल मित्रांनो, बहिणीनं. फक्त मला यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळं कसं झालं, मला आता टेन्शन व्हिडिओ बनवू वाटे नाही. फक्त शॉर्ट हे गाण्यावरले ह्याच्यावरले उगाच काय तर आपलं टाईमपास, बॅलन्स पण असते म्हणून मी ते टाकायला लागले. माझी आता म्हणजे व्हिडिओ टाकायची पण विचार राहिली नाही, माझी जगाची पण विचार राहिली नाही. आणि काही मी सांगू शकत नाही मित्रांनो. मी कधी ह्या 4-8 दिवसात, 15 दिवसात, महिन्यात कधी माझ्या जीवाला काय बरं वाईट होईल किंवा मी कुठं जाईल किंवा कुठं जरी बाय चान्स मी कुठं मरून पडले तरीही कुणाला माहीत होणार नाही, माहीत होत पण नाही. आणि माझं चौकशी करायला पण नाही. जर तुम्हाला माझे व्हिडिओ नाही दिसले किंवा व्हिडिओ हे अशी यायला लागले, हे परत व्हिडिओ येणार की काय झालं काय, फक्त ही तुम्ही चौकशी करू शकता. पण माझं नातेवाईक जनगोत तर मला ह्या जिंदगीत कुणीच नाही मला माझी चौकशी करणार किंवा मला बाबा आमची अमुक अमकी तिथं होती किंवा व्हिडिओ बनवत होती किंवा काय झाले की येना दिशेना असं म्हणण्यासारखं पण माझं कोणीही नाही. ह्या पृथ्वीत तर माझं कोणीच नाही ह्या अशा कंडिशनमध्ये मित्रांनो. चला बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय मित्रांनो, कधी माझी वेळ मृत्यूची येईल, कधी बाय चान्स चांगले जगण्याची येईल ती काही सांगू शकत नाही. चांगले जगण्याची तर आत्तापर्यंत तर मला आलीच नाही आणि मी काय आता इथून तर जगू शकणार नाही किंवा मला जगण्याची वेळ, चांगल्या जगण्याची वेळ किंवा चांगल्या मला बुद्धीची वेळ तर आता येणारच नाही. बुद्धीत माझ्या आता माझ्या बुद्धीत माझ्या जीवनात मी दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही, फक्त माझ्या जीवनात राहायचं किंवा न राहायचं फक्त माझ्या बुद्धीत वेगळं शिजायला लागलं आहे. त्याच्यामुळं कसं आहे आता आपली अपेक्षाच राहिलेली नाही कशात. सगळं माझं मन भरून झाले, खाऊन पिऊन लिहून नेसून ऐश मजा, एक गाव एक देव कुठलंच काय राहिलं नाही माझं. सगळं माझ्या जीवनातलं पूर्ण मन भरून सगळं माझ्या जीवनातला संपर्क पूर्ण माझ्या आयुष्याचा मी आनंद लुटलेले, परंतु हिथून लुटू शकणार नाही. मला कोणी जनगोत मेलं, माझं सगळं जनगोत मेल्यामुळं कसं मी हिथून जगू शकत नाही. का तर एवढे दिवस सगळं माझं जनगोत मेलेलंच होतं पहिल्यापासून, लहानपणापासूनच. परंतु कसं ताकद होती, मी ताकदीवर हुंबाडीनं जगत खात पेत राहत मजा करत आले. परंतु आता कुणी नसल्यामुळं मी जगू शकत पण नाही आणि माझी ताकद पण आता मला मोहरत जगण्याची किंवा मी धरणीला पडून आनंदानं चांगल्या मरणानं मारावं हे असं मला कुणावरच माझी अपेक्षा नाही. फक्त मला आत्महत्येशिवाय किंवा माझ्या मरणाला कोण कारणीभूत आहे, कोण मला त्रास देत आहे, कोण टेन्शन देत आहे, ही पण तुम्हाला मी ज्या दिवशी मारायचे 1-2 दिवस आधी म्हणून मी सगळे व्हिडिओ बनवून ठेवीन. त्या व्हिडिओत परत तुम्ही कोण फॅमिली मित्र मैत्रीण काय असेल ते माझा मोबाईल चेक करून त्यातले तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू शकता. तुम्ही त्यातले व्हिडिओ धावू शकता. कोणापासून मला त्रास झाला आहे, कोण मला मजबूर करायला आहे जगण्याला मरण्याला, ती तुम्हाला त्या व्हिडिओत मित्रांनो मैत्रिणींनो माहीत पडेल. मी तर आता जास्त दिवस मी जगू शकणार पण नाही आणि माझी जगायची अपेक्षा पण नाही. बस बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा.